आणली शहरातली बायको करून. आता बस आमल्या डोकं आपटीत. काळी निळी खेड्यावरली गेली असती तर बरं झालं असतं. तर मी बसलो नाही, शहरातली करायची मला, शहरातली. ते बी शहरातली तर पाहिलं मित्रांनो, शहरातली बायको केली. तिला चुलही पेटवता येत नाही. हे मला पेटवायला लावले. बसलोय काड्या मोडीत. काय सांगायचं, लय वाईट परिस्थिती आहे. गॅस संपलाय तर चूल पेटवाय मला लावली. हे बघा, पोहे करता येत नाही तिला. आता मी शिकू राहिलो पोहे करायचे. आता काय सांगा त्याच्यामुळं बाबा, शहरातली बायको करू नका. खेड्यावरचीच काळी उंदरी करा, पण खेड्यातलीच करा. शहरातली गोरी करायला जातो, मग अशा चुली भेटवा आपल्याला लागायच्या. आवरा पटापट. लय व्याकार दिवस आले. आवरितो बाई आवरितो. आता काय करते, तुला चुलही पेटवता येत नाही. काय सांगत आता. हे बघा, पोहे बिये करून देऊ राहिले. बघा आता पोहे आता मीच हे करणार. चुल तिला पेटवता येणार नाही, मीच पेटून राहिले चुलही बी. असे वाईट दिवस कधी येईल नाही माझे. आता आले, लग्न झाले त्याच्यामुळं नी वागीन बसले पाशी. ही बघा कशी उभी राहिली, माझी पाहू राहिली. आवर वाटक्यान ते पोहे कर. आवरा. हा आजी यांकडे गांडी धरू शिका. इथं बसले पोहे करायचे, चूल पेटवाय मला लावली. बरोबर आहे बाई, मी गु खाला. आता काय सांगती, आणली शहरातली बायको करून. आता बस आमल्या डोकं आपटीत. काळी निळी खेड्यावरली गेली असती तर बरं झालं असतं. तर मी बसलो नाही, शहरातली करायची मला, शहरातली. ते बी शहरातली तर पाहिलं. हे आता मा डोक्यावर आता चूल पेटवायला लावून राहिली मला. लय बेकार बाय. पोहे कर पाटापट, नको डोकं खाऊ. मित्रांनो, शेवटी आपण तिला पोहे करायला लावले. चूल मी पेटू राहिलोय, पण पोहे तिला करायला लावून राहिलो. हा, नाद नाही करायचा. शेवटी बायको शहरातली करायची नाही. आवर पाटापट मी चूल पेट. बायकोच असते, समजलं ना. मग बायको असते ना डोक्यावर हा गाय. कोण नाही येत म्हातारपणापर्यंत, तीच येते. तीच येते ना. शहराला एक नंबर देती. हे बाई, येड्याच्या पोटची ना कसं हे केलंय, पूर्ण पोहे हे करून ठेवले. तिना फक्त भिजवायला लावले तर तिनं आखं पाणी करून ठेवले. कशी भिजवायचं, पाणी टाकूनच भिजवायचं. हा, येड्याची पोटची धरून शिका. असे तो बाप्पांना पोहे केले का, तुला भिजवायला लावले होते का असं, तुला पुरे पाण्यात टाकायला लावली होती. आता शियानाने भिजू का. हा, आजी यांकडे गांडी धरू शिका. तिला एक काम द्या ना येत नाही. इथं चूल पेटून मग हे करू राहिलोय, आणि तिला अजून पोहे केले नाही. आवर वाटाबट. अगे चिवडं करून ठेवलंय. कधी अफजल मी पोहे केले का नाही. दिवसा पटाटून बोलली तर काही. आजी याड्याची घाण धरू शिका. पेटली बर का, डोकं नका लावू, पण करा. पण अरे गिड्या बंद करा. आवर वाटापट. इकडे एक तास झालं, इथं एक करून ठेवले. करा बंद. मारू द्या. हे पोहे बघा कसे ओल्ले ओल्ले करून ठेवले. मग कसे करायचे, कसे करायचे, तू फक्त पाण्या नाही कर ना. काय करू पाण्याने, ते भिजून ठेवावं लागतात ना. तो बापांना पाहिले का भिजून ठेवायला लावते. येडे गांडीचे थोडं पाणी शिपट वरून मध्ये एकदम कडक कडक नाही का लागती. कडक खायचे. जाय वे. हा, गाडी धरू शिका. माझे सांगायचे भिजवले ना तसं दिला असे वतून. हेच केलं तुम्ही. जाय ना आता का इथं मग तोंड पाहत बसली का इथं. हे डोकं कुटील बरं पुरी. ती चूल वायाच आली, तू आताशी कांदा हे करू राहिली. तो अफजल मी असा स्वयंपाक केलाय काय कधी. इथे आवर ना, ती चूल लाकडं ना वायाच आली. आजी अंगाड मोजी दरुशी का घातला की तिला ते नीट पोहे करता येईना. चूल वायाच आली इकडं, आणि आताशी कांदा टाकू राहिली. कापाया हेच केलं तो. म्हणजे मी टाकू. मला दे ना, तू जाय झोपून घे, मी स्वयंपाक करतो. भाऊ तुम्हाला मी सापडलो, मग वाटोळं करून टाकलं तुम्ही. ते पोहे आंधी भिजवायला लावले नाही तरी भिजवली तिनं. कांदा पाय आजी यांकडे गांडी धरू शिका. शेंबूड पडेल त्याच्यात. इथे काय ते डोळं बाटारा काय होती. शेंबूड टाक म्हणजे ते अजून चविष्ट येईल पोह्यांना.
अडे गांधी दर चिका आवर बाटापट. पण बोलत नका जाऊ का डोळ्यातून पाणी येईन माझ्या, समजलं ना? मला साईड नाही होत. मित्रांनो खूपच दुःखद झालंय, त्याच्यामुळं थोडं आज कोणीच नाही घरी, माझी बायको मीच आहे. आता स्वयंपाकाचा तिला कंटाळा आला होता म्हणून तिला म्हणलं जाऊ दे, तुला कंटाळा आलाय पोहे करायला लावले आपण तिला. बघू शकता ती पोहे कशी बनवते, एकदम खतरनाक मध्ये. हे 2 तास झाले पोहे भिजत ठुले, आता ते भिजून कसं होतील पोहे काय माहित नाही. बघा आता पोहे तिनं कांदा तशी एवढा एवढा कांदा टाकलाय. असे हिच्या बापजल मी पोहे कधी केले का नाही काय माहित नाही मला. बघू शकता गावकीचं नाही करायचं दोघं. गावकी जागा मीच गावा एवढं खातोय. अशा प्रकारे आम्ही दोघंचे आता मस्त पोहे बिये करू राहिली, मस्त आपली वागीन. आता मस्त पोहे बिये खाऊ, मस्त मस्त दोन्ही करू, बाहेर मस्त बसू, पिक्चर तर एडिटिंग करायचे. तिला पोहे बनवता येते नाही पण आता काय कच्चे बिच्चे खायचे, कारण आपण शहरातली बायको केली, खेड्यावरची काळी बिळी केली असती तर पोहे नाही तिनं डायरेक्ट गुलाबजाम दिले असते, गुलाबजाम. पण आपण याड्यातलं हे कुठलं याड्याचं हे आणलं पिस्ताळ काय माहित नाही. मग आता खायचं कसं आहे मग द्या सोडून. द्या सोडून, काय सोडून दे मला तुला? कुठं सोडू? गांग्याव गांग्याव सोडू का तुला? भीक मागायचं सोडा. आईला गांग्याव खरंच सोडले बघ, आपलं दोघांना 2-3 हजार रुपये तुला रोज आरामात पडेल. मग काय जास्त जास्त. जास्त आईला मग मला बी चल उद्यात नेऊन सोडू का तुला? ह पण तू मला द्यायचे अर्धे पैसे. मग काय मग मालकच तुम्ही. हा ना बाबू, मग तुला आता आहे ना उद्याच गाडी करून तुला नेऊन सोडितो. काय घेऊ संध्याकाळचे गल्ला झाला का माका आणून द्यायचा, नाही तर मोजायच मी येत जाईल पैसे. हा चालू आज उद्या जाऊन जागा पाहतो लगेच तुला नेऊन तो बाजार काय असेल ते लगेच. वाटलं तर मग मी कसं राहत तिथल्या तिथं 5 मिनिटाचा रस्ता तुला नाही का, तिथून यायचं म्हणजे तिकडं पैसे द्यायचं, अर्ध ना अर्ध मला द्यायचं, बरोबर का नाही? ते काय डोळं बाटार करते एवढं सुपा एवढं डोळं. त्या डोळ्यांना लय धार आहे. दार रे मग दार एक गालात राटा वाचल्या मग कसं होईल? मग बसल रडत रातभर. तुला माहिती आहे माराटा कसा राहतोय? मग ते काय दुसऱ्यांचं नवरं नाही, बायकोंचं बैल नाही. इथं आपल्या पुढं लाडबीड काही चालत नाही. आपला राट्टा तुला माहिती आहे कसा राहतोय? कडक. मग तेच कांदा जाळून टाकलं तर फार नाही जाळत. काही नुसता कांदा टाकायचा, शेंगदाणे बिंगदाणे मिरच्या काय आहे का नाही इथं कुठं? मग कुठे हा या गाड्या गांडी दरुशी का थांबा. आवर भूक लागली पटापट. चालेल मित्रांनो, आता ती पोहे बनवून राहिले, आपण मस्त आता थोडं शेकू राहिले. 5 मिनिटात पोहे रेडी होईल, मग खाऊ बिऊ मस्त. चला तुम्हाला खाताना दाखवतो. पहिले पोहे तयार होत आहे, मस्त बघू. चला तर मग मित्रांनो, फायनली पोहे झालेले. आपण चमचे घेतले खायला, मस्त तुम्हाला पोहे दाखवतो कसे माझ्या बायकोना बनवले आज खतरनाक मध्ये. हे बघू शकता, एकदम मस्त मस्त पोहे बनवले. आता मस्त लिंबू कापू राहिले. बघा तिच्या तोंडावर किती स्माइल आहे. एकदम पोहे आता खरटे का आळणी बघू ते आपण बघू, पण चांगले असले तरी तुम्ही नावच ठेवा. हा ना बघू आता कसे मस्त एक घास खाऊन बघू. खराट केले का आळणी केले का चिकाट केले बघू. नाही तर चिकाट आणि खराट केले मग बाईचं कामच होईल. तुम्हाला दाखवतो, बघू कसे केले दाखवतो. थांब बरं एक. वाह अप्रतिम, किती भारी बनवले माझ्या बायकोना पोहे. एकदम खतरनाक म्हणलो, खराट असतील किंवा आळणी असतील पण नाही. वा 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 किती मस्त. लिंबू घेतो ग, तुझ्या हाताला काय चव आहे बघू शकता. चव मानल्या तिच्या तोंडावर स्माईल बघू शकता. आता तिनं एका मोठ्या प्लेटीत घेतले. बाबू मला जास्त दे पोहे. आता मी कढईतच बसतो आता डायरेक्ट. हे बघा कढईतच बसलो, कारण मा बायकोना एवढे खतरनाक पोहे बनवले काही शब्दात सांगू शकत नाही असे पोहे बनवले. वा वा लिंबू घ्या, लिंबू अजून चव येईल.
लय मस्त पोहे बनवले. चला मित्रांनो, आता पोहे खातो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट नक्की करा काय ना, कारण माझ्या बायकोने 1 नंबर पोहे बनवले. बाबू बाबू बाबू, चमचा कुठे ठेवला? जिंदगीभर मी असे पोहे 22 वर्षात असे पोहे खाल्ले नाही. आज खाऊ राहिलोय कारण माझ्या बायकोला हात चव एवढ्या हाताला होती माहीतच नाही. बाबू, एवढी सासूच्या हाताला चव नाही, तिच्या पोरीच्या हाताला चव आहे. बाबू नाही बेकार. बरं चला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम, जय हरी.